माहेरला जाते हो नटवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा। आज असाच थेट आपण चाललो आहोत कोकणातल्या मालवणमध्ये साजरा करायला एक स्पेशल पदार्थ, तो आहे चिकन सुकी। कुठचाही पदार्थ प्रथम दर्शनी त्याच्या चवीमुळे आपल्याला आवडतो आणि काही पदार्थ हे आपले इतके जिव्हाळ्याचे असतात, परंपरेने ते आपल्याकडे आले असतात, आपल्या आजीकडनं आपल्या आईकडे आणि आईकडनं आता माझ्याकडे। त्यामुळे तुम्हाला आज मी दाखवणार आहे आमच्या घरातली स्पेशल रेसिपी। तिचं नाव आहे चिकन सुके आणि ही रेसिपी फार जिव्हाळ्याची आहे, कारण ही प्रत्येक रविवार आमचा साजरा करण्यासाठी आम्ही बनवतो। आणि ही रेसिपी आज खास होणार आहे कारण आपण वापरणार आहोत चव महाराष्ट्राचे उत्तम खमंग असे मसाले। तर चला बघूया मग। हे चिकन धुवून घेतलेलं आहे, हे बोनलेस तुकडे आहेत। त्याच्यानंतर हा हिरवा मसाला जो मगाशी आपण भाजून घेतलेला आहे तो वाटून इथे ठेवलाय। हा लवंग मिरी मसाला आहे। त्याच्यानंतर चव महाराष्ट्राचीचा गरम मसाला, चिरलेला बारीक चिरलेला कांदा, भाजलेला कांदा खोबऱ्याचं वाटण आहे हे। मग हा जाड आणि पातळ नारळाचा रस आपण इथे घेतलाय, हा पातळ रस आहे, हा जाड रस आहे। त्याच्यानंतर चव महाराष्ट्राचीचा आपला गरम मसाला आहे इथे आणि त्याचबरोबर हे चिकन करण्यासाठी मालवणी मसाला लागणार आहे तो इथे आहे। त्याचबरोबर मीठ लागणार आहे ते पण। तेलामध्ये मिरची, लसूण आणि आल्याचे तुकडे भाजून घ्यायचे आणि त्याबरोबर कोथिंबीर सुद्धा परतून घ्यायची। आता त्याच तेलात थोडासा कांदा परतून घ्यायचा आणि त्याच्यावर ओलं खोबरं आहे ते पण भाजून घ्यायचं। आता हे खरपूस होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। अजून त्याला जरा ब्राऊन रंग आला की आपण हे थंड झालं की मिक्सरला वाटून घेणार आहोत। एक त्याची खोबऱ्याची आणि कांद्याची पेस्ट करून घेणार आहोत। इथे आपण आधीच मडकं गरम करून ठेवलेलं आहे। या मडक्यामध्ये आज आपण हे चिकन बनवणार आहोत। यामध्ये तेल आणि तूप आपण दोन्ही गरम करून ठेवलंय। त्याचबरोबर या चिकनमध्ये आपण कांदा, हिरवा मसाला आणि मीठ घालून ठेवलेलं आहे, जे गरम झाल्यावर तेल आपण टाकणार आहोत। तेल आपलं गरम झालंय, आता आपण हे मिश्रण यामध्ये टाकणार आहोत। हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। जोपर्यंत चिकन पांढरं होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। कांदा पूर्ण पारदर्शक झाला पाहिजे। आणि इथे लवंग मिरी मसाला टाकतोय, गरम मसाला घालणार आहोत। हा चव महाराष्ट्राचा हा गरम मसाला आहे तो आपण इथे घातलेला आहे। हा इथे आपण मालवणी मसाला घातलेला आहे। आता इथे मसाला आपण परतून घेतलेला आहे। आता तो झाकून आपण मसाला आणि चिकन शिजत ठेवणार आहोत। अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे, वर तरंगतंय। आता आपण थोडंसं नारळाचं दूध घालून घेऊया। पातळ रस आहे हा। आता आपण पातळ रस घालून घेतला आहे। आता आपण हे पूर्णपणे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा आपण शिजायला ठेवणार आहोत झाकण लावून। आता आपण ह्याच्यामध्ये सुकं खोबरं जे वाटलेलं होतं ते घालणार आहोत। आपण थोडंसं नारळाचं दूध घालून घेऊया। व्यवस्थित झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण फक्त कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत।